Try to solve some more examples of Laplace transform using theorems of Laplace transform. So our next example is find Laplace transform of 1 minus cos 2t divided by t. या ठिकाणी t डिवाइड आलेला आहे ना, आपल्याला माहित आहे t जर डिवाइड असेल तर आपण इंटिग्रेशन घेतो. ओके, इंटिग्रेशन विथ लिमिट s टू इन्फिनिटी. कोणाचं इंटिग्रेशन? वरती जे f ऑफ टी फंक्शन आले त्याच्या लाप्लासचं इंटिग्रेशन. या ठिकाणी वरती फंक्शन आहे 1 मायनस कॉस टी 2t. आपल्याला 1 मायनस कॉस 2t चं लाप्लास माहित आहे. सो लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 मायनस कॉस 2t मीन्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 मायनस लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस 2t. ओके, लिनियरिटी प्रॉपर्टी यूज केलेली आहे. बेरीज वजाबाकी असेल तर लाप्लास ट्रान्सफॉर्म सेपरेट होतं. 1 चं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहिती आहे 1/s असतंय मायनस कॉस 2t चं लाप्लास ट्रान्सफॉर्म s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस square of 2 is 4. Okay, hello cos 2t is a Laplace transform. And therefore, Laplace transform of 1 minus cos 2t divided by t is equal to integration s to infinity. Okay, divided by t असेल तर इंटिग्रेशन असतं. लोअर लिमिट s असते, अपर लिमिट इन्फिनिटी असते. आणि कोणाचं इंटिग्रेशन? लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 मायनस cos 2t चं इंटिग्रेशन with respect to s. So this become integration s to infinity of 1 upon s minus s divided by s square minus 4 ds. बस आता याच्यामध्ये आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. तर मी इंटिग्रेशन सेपरेट करतोय 1 upon s ds with limit s to infinity. देन या ठिकाणी येते पहा मायनस, आता इथे s square minus 4 आहे. याच्यासाठी आपल्याला इंटिग्रेशनचा एकच फॉर्म्युला आहे, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आला पाहिजे. खाली आहे s स्क्वेअर मायनस 4. s स्क्वेअर मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह 2s, वरती फक्त s आहे, मी 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. 2s डिवाइडेड बाय s स्क्वेअर मायनस 4 ds विथ लिमिट s टू इन्फिनिटी. तर या पद्धतीने आलेला आहे लॉग s विथ लिमिट s टू इन्फिनिटी आणि आलेला आहे मायनस 1/2 log of s स्क्वेअर मायनस 4 with limit s to infinity. ओके, तर या पद्धतीने आता हे दोघांचं लिमिट सेमच आहे, मी एकत्र लिहितोय. पाहते इथं सेपरेट केलं नसतं तरी चाललं असतं, अगोदर 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करून ते लिहिलं असतं तरी चाललं असतं. लॉग s मायनस लॉग ऑफ s स्क्वेअर मायनस 4 ब्रॅकेट रेस टू हाफ. ओके, 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं होतं, हा मल्टिप्लाय लॉगला आहे तो पॉवरला गेला आणि याचं लिमिट आहे s टू इन्फिनिटी. आणि मग या ठिकाणी लॉगची प्रॉपर्टी मी यूज करतोय, लॉग ऑफ s डिवायडेड बाय s स्क्वेअर मायनस 4 ब्रॅकेट रेस टू हाफ विथ लिमिट s टू इन्फिनिटी. ओके, तर आता याच्यातून मी s स्क्वेअर कॉमन काढतो आणि मग ते होऊन जाईल पहा लॉग s डिवायडेड बाय s स्क्वेअर मायनस s स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस 4 अपॉन s स्क्वेअर रेस टू हाफ, आणि याची पण पॉवर हाफ येईल, हाफ आणि 2 कॅन्सल होईल विथ लिमिट s टू इन्फिनिटी. आणि मग आता ह्या s ला s कॅन्सल होईल आणि उरलेल्या फंक्शन मध्ये जर लिमिट पुट केलं तर ते येईल पहा लॉग ऑफ 1/1 मायनस 4 अपॉन इन्फिनिटी. याच्या ऐवजी इन्फिनिटी देतोय, 4 अपॉन इन्फिनिटी, तर ते येणार आहे 0. ओके, ते काय येणार आहे 0 येणार आहे मायनस s च्या ऐवजी s घेतलं या फंक्शन मध्ये तर ते होऊन जाते पहा मायनस लॉग ऑफ 1/1 मायनस 4 अपॉन s स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू हाफ. ओके, आणि हे आलेलं आहे 1/1 म्हणजे 1, लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते. सो फायनली वी गेट मायनस साइन अँड लॉग ऑफ 1/1 मायनस 4 अपॉन s स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू हाफ. इव्हन पुढे जाऊन याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ओके, तर या पद्धतीने आपण या टाईपचे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो. इथं काळजी फक्त काय घ्यायची, 2 लॉग आलेले आहेत, त्या अगोदर लॉगची प्रॉपर्टी यूज करायची. दोघांचं लिमिट सेमच आहे, मी एकदाच लिहिलेलं आहे इथं. दोघांचा क्वोशंट घेतला,
अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे. डायरेक्ट जर आपण इन्फिनिटी फुट केलं तर ते इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी म्हणजे परत इनडिटर्मिनेट फॉर्म येईल. मग त्यासाठी मी काय केलं, डिनॉमिनेटर मधून एस स्क्वेअर कॉमन घेतला. इथं हाफ पॉवर आहे, एस स्क्वेअरची हाफ पॉवर एस आला, एसला एस कॅन्सल झाला आणि मग उरलेल्या फंक्शन मध्ये मी लिमिट पुट केलेलं आहे. जेणेकरून इथे येते 1/1 मायनस 0, कारण 4 इन्फिनिटी म्हणजे 0 येतं. 1 मायनस 0 झालं, 1/1 1 आलं, लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आली आणि मग हे फंक्शन आहे तसं. या पद्धतीने इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. नाव अवर नेक्स्ट एक्झाम्पल is to find Laplace transform of t into e raised to 2t into sin 3t. या ठिकाणी पहा 3 वेगवेगळे फंक्शन आहेत. हे अल्जेब्राइक आहे, एक्सपोनेन्शियल आहे, ट्रिग्नोमेट्रिक आहे. आपल्याला ट्रिग्नोमेट्रिकचं लाप्लास माहित आहे, एक्सपोनेन्शियलचं पण माहित आहे आणि अल्जेब्राइकचं पण माहित आहे. ठीक आहे. पण प्रोडक्ट असल्यानंतर काय, तर आपल्याला माहित आहे टी मल्टिप्लाय असेल तर डेरिव्हेटिव्ह येतो. एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय असेल तर त्या फंक्शनच्या लाप्लासमध्ये एसच्या ऐवजी एस मायनस ए रिप्लेस होतो. ओके. या ठिकाणी अगोदर एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय घ्यायचं साइन 3t ला का टी मल्टिप्लाय घ्यायचं हे आपण डिसाईड करायचं. तर अगोदर टी मल्टिप्लाय घ्यायचं, कारण टी मल्टिप्लाय घेतलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहावा लागतो. ओके. अगोदर एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय घेतलं साइन 3t ला तर ते फंक्शन थोडं मोठं होईल आणि डेरिव्हेटिव्ह घेणं थोडं अवघड होईल. तर या केसमध्ये सुरुवातीला मी लिहितो हिअर लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 3t बाय युजिंग स्टँडर्ड फॉर्म्युला. काय सांगतो तो, टीला मल्टिप्लाय कॉन्स्टंट असेल तर तो कॉन्स्टंट वरती, खाली एस स्क्वेअर प्लस त्या कॉन्स्टंटचा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर 9. नाव लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इंटू साइन 3t इज इक्वल टू टी मल्टिप्लाय टी ची पॉवर 1 आहे म्हणजे -1 ची पॉवर 1 येईल आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह येईल. पॉवर 1 आहे त्याच्यामुळे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, पॉवर 2 असती तर सेकंड डेरिव्हेटिव्ह आला असतं. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, तर लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 3t चा डेरिव्हेटिव्ह. And here we know that Laplace transform of sin 3t is 3 divided by s square plus 9. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे डेरिव्हेटिव्हचा, तो मी या ठिकाणी लिहितो. तुम्ही नाही लिहिला तरी चालू शकतो एक्झाम मध्ये. डी dx ऑफ x रेज टू n असेल तर पाहते येतं, सॉरी 1/x रेज टू n असेल, पॉवर फंक्शन डिनॉमिनेटरला असेल तर त्या केसमध्ये तो डेरिव्हेटिव्ह येतो -n डिवायडेड बाय एक्स रेज टू n प्लस 1. आणि याच्यामध्ये जर एकच्या ऐवजी एकचं फंक्शन असेल डिनॉमिनेटरला आणि त्याची पॉवर असेल तर त्या केसमध्ये सेम या फॉर्म्युल्यामध्ये एकच्या ऐवजी ते फंक्शन रिप्लेस करायचे, म्हणजे त्या फंक्शनची पॉवर येईल n प्लस 1 आणि त्याला मल्टिप्लाय त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. ओके. तर हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करतोय मी. सो लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इंटू साइन 3t इज इक्वल टू, हे मायनस साइन आहे तसं 3 कॉन्स्टंट बाहेर येईल आणि 1/s स्क्वेअर प्लस 9 त्याच्यासाठी हा फॉर्म्युला, तर तो येणार आहे -n. n म्हणजे s स्क्वेअर प्लस 9 ची पॉवर 1 आहे, सो -1 डिवायडेड बाय त्याची पॉवर 1 ने वाढेल, s स्क्वेअर प्लस 9 त्याची पॉवर 1 आहे, 1 प्लस 1 2, n प्लस 1 असतं, n म्हणजे 1 आहे या ठिकाणी, इंटू f डॅश ऑफ x म्हणजे s स्क्वेअर प्लस 9 चा डेरिव्हेटिव्ह 2s. या ठिकाणी n म्हणजे काय होता, 1 होता. ठीक आहे. या पद्धतीने आलेले मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू 2s इज 6s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर. अँड देअरफॉर लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ, आता एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय घेतो या फंक्शनला, e रेज टू 2t इंटू t साइन 3t. तर एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय असेल तर आपल्याला माहित आहे हे जे फंक्शन आहे उरलेलं त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म घ्यायचंय. ओके. आणि त्याच्या लाप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये काय करायचं, एसच्या ऐवजी एस मायनस ए रिप्लेस करायचा. रिप्लेस एस बाय एस मायनस ए. या ठिकाणी ए म्हणजे 2 आहे, सो एस मायनस 2 रिप्लेस होईल. सो दिस बिकम, हे लाप्लास ट्रान्सफॉर्म इथे फाइंड केलेला आहे आपण, 6s डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याच्यामध्ये काय रिप्लेस होणार आहे, एसच्या ऐवजी एस मायनस 2. So this is equal to 6 into bracket s minus 2 divided by bracket मध्ये s minus 2 bracket square plus 9 whole bracket square. So this is our final required Laplace transform of this function. Okay. Our next example is to find Laplace transform of integration 0 to t e raised to minus 3t sin 2t upon t dt.
आता या ठिकाणी डिवायडेड बाय टी आलेला आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय आलेला आहे, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला डिवायडेड बाय टी ची प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे, मल्टिप्लाय ई रेस टू ची प्रॉपर्टी अप्लाय करावी लागणार आहे, म्हणजे 7 आणि 1 नंबरची प्रॉपर्टी आपल्याला अप्लाय करावी लागेल. पण ती करण्यापूर्वी उरलेलं जे फंक्शन आहे त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म माहित असलं पाहिजे. उरलेलं फंक्शन आहे साइन 2t, त्याचं लॅपलास आपल्याला माहित आहे. सो हिअर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 2t इज इक्वल टू काय असते ते a म्हणजे 2 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर. नाव लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ, आता अगोदर डिवायडेड बाय t या फंक्शनला घेतो मी आणि त्याचं लॅपलास लिहितो. डिवायडेड बाय टी असेल तर आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, डिवायडेड बाय टी आल्यानंतर आपण काय करतो, इंटिग्रेशन घेतो त्या फंक्शनच्या लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या इंटिग्रेशनचं, म्हणजे ते येणार आहे इंटिग्रेशन s टू इन्फिनिटी लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 2t इंटू ds. ओके, हे वरचं जे फंक्शन आहे त्याच्या लॅपलास ट्रान्सफॉर्मचं इंटिग्रेशन घेतो आपण. जर टी डिवाइड असेल तर लिमिट असतं s टू इन्फिनिटी. सो दिस बिकम इंटिग्रेशन s टू इन्फिनिटी लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 2t इज 2 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4 ds. तर या पद्धतीने हा 2 बाहेर येतो इंटिग्रेशन मध्ये, s टू इन्फिनिटी 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 ds. So this is equal to 2 into tan inverse of s upon 2. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सो लिमिट फ्रॉम s टू इन्फिनिटी. ओके, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर काय असते, ते असते 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a. म्हणजे या ठिकाणी 1 अपॉन 2 लिहायचं राहिले पहा. 1 अपॉन a म्हणजे 2, हा 2 ला 2 कॅन्सल होतोय. सो वी गेट, बरोबर, हा 2 आहे तसा, आणि याचं इंटिग्रेशन 1 अपॉन a म्हणजे याचं स्क्वेअर रूट म्हणजे 4 चं स्क्वेअर रूट 2. सो 1 अपॉन 2 टॅन इनवर्स s अपॉन a. नाव आता याच्यामध्ये लिमिट पुट करायचं, हे आलं टॅन इनवर्स, सुरुवातीला अप्पर लिमिट इन्फिनिटी पुट केलं ते झालं टॅन इनवर्स इन्फिनिटी मायनस टॅन इनवर्स च्या ऐवजी s पुट केलं ते आलं s अपॉन 2. ओके, सो इन दॅट वे वी गेट टॅन इनवर्स इन्फिनिटी, कोणत्या अँगलला टॅनची व्हॅल्यू इन्फिनिटी असते तर पाय बाय 2. सो वी गेट पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स s अपॉन 2. आणि आपल्याला माहित आहे पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स थीटा बिकम कॉट इनवर्स थीटा, आणि या ठिकाणी थीटा म्हणजे आहे s अपॉन 2. हे आलं कॉट इनवर्स s अपॉन 2. ओके, युजिंग स्टँडर्ड फॉर्म्युला सिन्स पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स थीटा इज इक्वल टू कॉट इनवर्स थीटा. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज केलेला आहे. आणि मग हा डिवायडेड बाय टी झाला, आता एक्सपोनेन्शियल फंक्शनने अप्लाय करायचे. देअरफॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e रेस टू मायनस 3t इंटू साइन 2t डिवायडेड बाय t इज इक्वल टू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ऑफ 2t डिवायडेड बाय t बाय रिप्लेसिंग s बाय s प्लस a, सॉरी s मायनस a, आणि या ठिकाणी a म्हणजे मायनस 3 आहे, त्यामुळे h च्या ऐवजी s प्लस 3 रिप्लेस होईल. आणि मग हे झालं कॉट इनवर्स ऑफ s अपॉन 2 बाय रिप्लेसिंग s बाय s प्लस 3. सो दिस बिकम कॉट इनवर्स ऑफ s प्लस 3 डिवायडेड बाय 2. आणि फायनली आपल्याला इंटिग्रेशनचं लॅपलास हवा आहे. सो देअरफॉर लॅपलास ऑफ इंटिग्रेशन ऑफ 0 टू t e raised to minus 3t sin 2t divided by t dt is equal to, हे जे फंक्शन आहे त्याच्या इंटिग्रेशनचं लॅपलास पाहिजे, आणि इंटिग्रेशनचं लॅपलास लिमिट 0 टू t असलं पाहिजे इंटिग्रेशनला, लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट t. तर त्या पद्धतीने ते आहे. तर याच्यामध्ये काय करायचंय, हे जे फंक्शन आहे त्याच्या लॅपलासला फक्त s ने डिवाइड करायचं, म्हणजे हे त्या फंक्शनचं लॅपलास आहे त्याला डिवायडेड बाय काय येईल s येईल, म्हणजे 1 अपॉन s into Laplace of this function which is cot inverse s plus 3 divided by 2. So this is our final answer, 1 upon s into cot inverse s plus 3 divided by 2. Now in our next example we want to evaluate this integral by using Laplace transform. Okay, हे इंटिग्रेशन आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करतोय पहा, हे जे आतलं फंक्शन आहे त्याचं मी लॅपलास ट्रान्सफॉर्म अगोदर लिहितो. सो हिअर
Laplace transform of e raised to minus at minus e raised to minus bt is equal to Laplace transform of e raised to minus at minus Laplace transform of e raised to minus bt by using linearity property. दोन फंक्शनची बेरीज जर बाकी असेल तर लाप्लास ट्रान्सफॉर्म सेपरेट होतो. सो दिस बिकम 1/s. या ठिकाणी जे ए ला साइन आले त्याच्या अपोजिट साइन आपण घेतो. सो s प्लस ए, इथं मायनस ए ते s प्लस ए झालेलं आहे, मायनस या ठिकाणी आलेलं आहे 1/s प्लस बी. ओके, मायनस असेल तर प्लस घ्यायचं, प्लस असेल तर मायनस घ्यायचं असतं. या पद्धतीने हे लाप्लास ट्रान्सफॉर्म आलं या फंक्शनचं. आता त्या फंक्शनला डिवायडेड बाय टी आहे. सो देअरफॉर फॉर नाव Laplace transform of e raised to minus at minus e raised to minus bt divided by t is equal to, divided by t असेल तर वरती जे फंक्शन आहे त्याच्या लाप्लासचं इंटिग्रेशन घ्यायचं. सो इंटिग्रेशन विथ लिमिट s टू इन्फिनिटी ऑफ Laplace transform of e raised to minus at minus e raised to minus bt ds. So this is equal to integration s to infinity आणि हे लाप्लास ट्रान्सफॉर्म आलेलं आहे का 1/s प्लस ए मायनस 1/s प्लस बी ds. आणि आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटरला लिनियर फॅक्टर असेल व्हेरिएबलचा तर त्याचं इंटिग्रेशन म्हणजे त्याचा लॉग येणार आहे, लॉग ऑफ s प्लस ए मायनस लॉग ऑफ s प्लस बी विथ लिमिट s टू इन्फिनिटी. तर या ठिकाणी दोन लॉग आलेले आहेत म्हणजे त्यांची जर वजाबाकी असेल तर त्यांचा भागाकार येतो s प्लस ए डिवायडेड बाय s प्लस बी. ओके, आणि याचं लिमिट आहे s टू इन्फिनिटी. आता डायरेक्ट इन्फिनिटी पुट केलं तर इथं इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी आहे. या केसमध्ये मी सुरुवातीला काय करतोय, याच्यामध्ये मी सुरुवातीला s कॉमन घेतोय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून, म्हणजे ते होईल s इंटू ब्रॅकेट 1 प्लस ए डिवायडेड बाय s इंटू ब्रॅकेट 1 प्लस बी डिवायडेड बाय s विथ लिमिट s टू इन्फिनिटी. हा s ला s कॅन्सल होतोय. आणि आता याच्यामध्ये जर लिमिट पुट केलं तर ते येते पहा लॉग ऑफ या ठिकाणी 1 प्लस ए डिवायडेड बाय इन्फिनिटी इज इन्फिनिटी डिवायडेड बाय 1 प्लस बी डिवायडेड बाय इन्फिनिटी इज इन्फिनिटी, सॉरी बी डिवायडेड बाय इन्फिनिटी इज 0, ए डिवायडेड बाय इन्फिनिटी इज ऑल्सो 0 मायनस s च्या ऐवजी अप्पर लिमिट लोअर लिमिट s. सो 1 प्लस ए डिवायडेड बाय s अपॉन 1 प्लस बी डिवायडेड बाय s. ओके, तर या पद्धतीने हे आलेलं आहे लॉग 1. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते आणि मायनस साइन आहे तसं. सो मायनस ऑफ लॉग ऑफ, परत याला सिम्प्लिफाय केलं, s ने इकडे मल्टिप्लाय केलं, या s ने इकडे मल्टिप्लाय केलं तर ते येतं s प्लस ए डिवायडेड बाय s आणि इथे येतं s प्लस बी डिवायडेड बाय s. दोन्हीकडचा डिवायडेड बाय s कॅन्सल होतो आणि येतं s प्लस ए डिवायडेड बाय s प्लस बी. ओके, तर या पद्धतीने ते इंटिग्रेशन आपल्याला, ते लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला मिळून जातं. ओके, आता या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन हवं होतं तर ते हे आलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी मी डेफिनेशन यूज करतो या डाव्या साईडला. ओके, नाव बाय डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ e raised to minus at minus e raised to minus bt डिवायडेड बाय टी इज इक्वल टू, आपले डेफिनेशन काय सांगते ते इंटिग्रेशन असते 0 टू इन्फिनिटी. ओके, 0 टू इन्फिनिटी e raised to minus st into e raised to minus at minus e raised to minus bt divided by t dt. आणि इज इक्वल टू काय आलेलं आहे, याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म आलेला आहे मायनस लॉग ऑफ s प्लस ए डिवायडेड बाय s प्लस बी. ओके, तर आपण जर आपलं इव्हॅल्युएशन करायचं इंटिग्रेशन बघितलं तर त्याच्यामध्ये लोअर लिमिट जे आहे ते 0 आहे, अप्पर लिमिट जे आहे ते इन्फिनिटी आहे. ओके, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट इन्फिनिटी. तर या पद्धतीने याला सिम्प्लिफाय करावं लागेल. आणि आपल्या इंटिग्रेशन मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन e रेज टू मायनस st नाहीये, लिमिट तर सेम आहे, 0 लोअर लिमिट आहे, अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे. हे फंक्शन पण ऍज इट इज याच्यामध्ये आहे. एक्स्ट्रा काय आलेला e रेज टू मायनस st आणि तो तिथं नकोय, त्याची व्हॅल्यू 1 असली पाहिजे. त्याची व्हॅल्यू 1 कधी असेल, s इज इक्वल टू 1 असेल तर, सॉरी s इज इक्वल टू 0 असेल तर. सो पुट s इज इक्वल टू 0
implies this Laplace transform become integration 0 to infinity e raised to 0 म्हणजे 1 e raised to minus at minus e raised to minus bt divided by t dt is equal to minus of log a divided by b. So this is our required final answer. तर या पद्धतीने इझिली आपण इव्हॅल्युएट करू शकतो. ओके.